नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीईटीचे एक नोटिफिकेशन आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे. सीटीईटी टीईटी पास केल्याशिवाय शिक्षक भरतीमध्ये संधी ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या परीक्षेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह लोकांपासून सावधान राहा. कारण 2010 पासून जे पडीक लोक आहेत, ज्यांना परीक्षा पास करता आले नाहीत, ते तुम्हाला कधी डिमोटिवेटच करणार आहेत. कारण परीक्षेमध्ये मार्क घेता आलेले नाहीत. महापरीक्षा IBPS पॅटर्न अवघड पॅटर्न येतो का आणि परीक्षा पास होता येत नाही. टेट एक्झाम एकदमच लादली जाते. या गोष्टी जर पाहता मित्रांनो, रिझल्ट बघा. काही विद्यार्थी जास्त मार्क घेतात आणि काही लोक चर्चा करून निगेटिव्ह राहून अभ्यास न करता फक्त त्याच्यावर चर्चासत्र राबवतात. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखं काहीच नाहीये, लक्षात घ्या. कारण त्यांना 2010 ची सीईटी पास होता आलं नाही, 2017 ची झाली नाहीत आणि 22 मध्ये पण ते खाल्ल्या रेंजमध्ये आहेत. म्हणजे अभ्यासामधला गॅप असेल, अभ्यास करता आला नाही. पण काही लोक 38व्या वर्षापर्यंत संयमाने थोडासा अभ्यासात राहिले, स्पर्धा परीक्षेचा अंश पण माहित होता, या भरतीमध्ये ते सिलेक्ट झालेले आहेत. या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष करा, त्याच्यावर अभ्यास करा. नवीन विद्यार्थ्यांनी कन्फ्युज न होता आपण आपल्या परीक्षेवर फोकस करणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, सीटीईटी बाबतचं काय महत्वाचं अपडेट आहे बघा. तर तुम्ही पाहू शकता, ऑन गुगल असं जायचं, स्वतः सुद्धा पाहू शकता मित्रांनो. कुठला आमच्यासारख्या युट्यूबचे व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज नाही, स्वतः सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर बघा, सीटीईटी परीक्षा असं टाईप केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मिळून जाईल. वेबसाईटला असं ओपन करायचं आणि वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला या पेजवर येता येईल आणि या पेजवर आजची तारीख सुद्धा दिसते आपल्याला. इथे पाहू शकता तारीख काय रे, 3 एप्रिल 2024. 3 एप्रिल 2024 आजच्या तारखेला नेमकं अपडेट काय आहे बघा. द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन सीटीईटी 2024 हॅज बीन एक्सटेंडेड अप टू 5/4/2024 बिफोर 11:59 PM पर्यंत. म्हणजे 5 तारखेपर्यंत आपली डेट वाढलेली आहे. 5 एप्रिल पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहेत. काय करता येणार आहेत? ऍप्लिकेशन करता येणार आहेत. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍप्लिकेशन करायचं आहे. जे विद्यार्थी अजूनपर्यंत या परीक्षेचा फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या. कारण एक्सटेंड झालेली आहे डेट. साधारणपणे कधी 5 तारखेपर्यंत, म्हणजे आज 3 तारीख आहे, अजून 2 दिवस आपल्याला आहेत. म्हणून आजच्या आजच भरून घ्या. सेंटर निवडताना व्यवस्थित निवडा आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला म्हणजेच ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला ग्रो करायला विसरू नका, म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. बघा, इथं पण येते बघा, लास्ट डेट ऑफ सबमिशन ऍप्लिकेशन 5/4/2024 असं येत आहे. त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला इथे पब्लिक नोटीस सुद्धा भेटेल, इन्फॉर्मेशन बुलेटिन भेटेल, त्यानंतर तुम्हाला सिलेबस, सर्व गोष्टी इथे भेटतात. तुम्ही स्वतः सुद्धा जाऊन काय करू शकता, क्लिक करू शकता. क्लिकच्या माध्यमातून तुम्ही सर्व गोष्टी मिळवू शकता. गुगल क्रोमला जाऊन फक्त काय टाईप करायचं, CTET.in करायचं. काय करायचं? CTET.in असं टाईप केलं की तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाता येतं. तिथे ऍप्लिकेशन करता येईल, तुम्हाला सिलेबस पाहता येईल, नवीन अपडेट पाहता येईल, सर्व गोष्टी पाहता येतात. आपली बॅच पण चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. शक्यतो व्हॉट्सअप करा, डिटेल माहिती मिळेल. माझ्याकडे मराठी मीडियम मध्ये शिकवलं जातं मित्रांनो. टीईटी टेट ज्यांना मराठी हिंदी सोपं जातं आणि सरांची बॅच करायची असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठीक आहे, सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा. निगेटिव्ह होऊ नका. परीक्षा पास होऊन निगेटिव्ह झाला तरी चालेल, पण परीक्षा अगोदर पास करून घ्या. कारण आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये चांगल्या जागा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बी अपडेट, बी केअरफुली आणि बी स्टडी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.